सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करतोय अमरदीप जलसार संघाने टॉस या जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. श्री जागमाता रावले संघ कुठल्या प्रकारचा वेळ न दवडता 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हा. मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला म्हणजे पहिल्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये धावा चेस झाल्या. त्यानंतर 56 धावा डिफेंड केल्या गेल्या. एक मजबूत बॉलिंग अटॅक अर्थातच जयनमान मायखूप संघाचा पूर्णपणे कोलॅप्स केले समोरच्या फलंदाजांना. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. एका बाजूला श्री जागमाता रावळे, दुसऱ्या बाजूला अमरदीप जलसार. एक बिग फाईट या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला हार्दिक घरात आपल्याला पाहायला मिळतोय. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक याच स्पर्धेमध्ये रॉकी ग्रुप चषक 2021 मध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती झाली. तर दुसऱ्या बाजूला नेहिल किनी एक अतुलनीय प्रवास त्याचा राहिलाय. एक प्युअरलेस प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक प्राइसलेस मोमेंट याच वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. PTTPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज त्या बाईकवरती स्वार झाले नेहिल किनी आणि तिथून हरीश्वर किनी साहेब यांचा आनंद गगनात मावेना झाला, कारण त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण केलं गेलं नेहिल किनी यांच्या माध्यमातून. पहिले षटक फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती किरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः कर्णधार बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाल्यात. मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. एक एक्सपिरियन्स कॅम्पेन जरूर असणार आहे, कारण एका बाजूला एक्सपिरियन्स असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला यंगस्टरचा भरडा अर्थातच श्री जागमाता रावले. एका बाजू हार्दिक आणि नेहिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. दोन्ही संघांची मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांची साईट खूप मोठी आहे आणि फॅन फॉलोविंग सुद्धा खूप मोठी आहे दोन्ही संघांची, कारण आतुरतेने प्रेक्षक राजे मॅचचा आनंद घेतील यात काही शंका नाहीये. सातत्याने वाट पाहत होते या सामन्याची आणि तो सामना आपल्या भेटीला आलाय. स्टार्ट ऑफ द मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. ॲक्युरेट गडालामध्ये 1:20 झाल्यात, म्हणजे इथून 1:20 पहिला चेंडू पडला जाईल या सामन्याचा. बॉलिंग ट्रॅकवरती किरण आपल्याला पाहायला मिळतात. समोर हार्दिक एक टॅलेंटेड बॅटर, समोर एक्सपिरियन्स बॉलर आणि तो एक्सपिरियन्स या चेंडूवरती पाहायला मिळाला. पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळला गेला. लेग कटरचा वापर या ठिकाणी केला होता. पहिला चेंडू या ठिकाणी किरण यांच्या नावावरती राहिला. एक बिग मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक मोठी बॅटल दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला श्री जागमाता रावले, दुसऱ्या बाजूला अमरदीप जलसार. सातत्याने दोन्ही संघ एकमेकांसमोर येत असतात. एकमेकांच्या रणनीत्या इथून माहिती आहेत. स्ट्रॉंग झोन, वीक झोन दोन्ही संघांना माहिती आहेत एकमेकांचे, त्यामुळे मजा येणार आहे या मॅचला. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, स्लॉक स्वीप मिड विकेटला सरळ चेंडू या ठिकाणी फेकून दिला गेला आहे. कृणालदादा पाटील स्टँडला अभिवादन करत असताना षटकार. दोन बॉल्स खेळ या ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती 6. फुल टॉस बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतर स्लॉक स्वीपचा फटका हार्दिक यांचा आपल्याला पाहायला मिळाला. किरण यांच्यावरती हा प्रहार चढवलाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता. दुसऱ्या चेंडूवरती एफर्ट लावण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले आणि त्याचे परिणाम या ठिकाणी सोसावे लागत आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती किरण. इथून चांगला कमबॅक. काय जबरदस्त चेंडू फिरलाय. पूर्णपणे फलंदाजाने इथून थांबवून ठेवला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता. गॅपमधून चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरलाय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा डॉट. आता चौथ्या चेंडूवरती काय विक्रम घडेल याकडे लक्ष वेध असणार आहे. इथून शफल होऊन खेळलं जाते. मिड विकेटला टीपमध्ये खेळाडू जरूर आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. कॉलिंगमध्ये थोडासा अभाव जरूर जाणवला, परंतु नुकसान या ठिकाणी होत नाहीये. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती 8. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक षटकार जरूर आलाय किरण यांच्या गोलंदाजीवरती, परंतु जे 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेत, म्हणजे जे त्रस्त करणारे चेंडू आहेत ते विसरून चालणार नाहीये. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीपमध्ये आपण पाहू शकतायत. एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर वाईडिश लॉंगून आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पायांची हालचाल झाली होती. नॉन स्ट्रायकीवरती एक संधी जरूर होती, परंतु भिळवणचा क्षेत्ररक्षक अर्थातच महेंद्र आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग झाली. डॉट बॉल या ठिकाणी अजून एक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल फर्स्ट ओव्हरमधील. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर जे 3 चेंडू हाताळले गेलेत त्रासदायक राहिले फलंदाजांना. इथून समोर फटका
लॉंगॉन वरून सरळ चेंडूला पाठवलं गेलंय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार या ठिकाणी हार्दिकच्या बॅटमधून चांगलं फिनिश या षटकाला केले गेले. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकार या ठिकाणी हार्दिक यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्णपणे निहिल यांनी एन्जॉय केले नॉन स्ट्राईकवरती राहून त्यांची बॅटिंग आनंद घेतलाय त्यांच्या फलंदाजीचा. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. काही चेंडू चांगले होते परंतु काही चेंडू जर पाहिले तर खराबरित्या हाताळले होते. म्हणजे जे 2 चेंडू खराब होते याआधी जो षटकार आला फुलटॉसवरती षटकार आला होता त्यानंतर स्लॉटमध्ये बॉल ठेवला त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी फलंदाजीने घेतला गेलाय. 1:20 पहिला चेंडू फेकला गेला होता म्हणजे 4 मिनिटे पहिल्या षटकासाठी घेतल्यात. आता षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता त्या ठिकाणी रेडी झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक एक्सपिरियन्स होल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभवाची चांगलीच माहिती त्यांच्याकडे एक चांगला माहितीपट त्यांच्याकडे समोर निहिल किनी. या हंगामात चर्चेत असणारं नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला लेफ्टी बॉलर अर्थातच प्रवीण भोईर आपल्याला पाहायला मिळतात. रॉकी ग्रुप इन कडून ते गोलंदाजी करताना दिसतील. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. पहिलं षटक विकेटलेस राहिलंय. आता सेकंड ओव्हरमध्ये विकेटच्या शोधामध्ये या ठिकाणी आणलं गेलंय प्रवीण यांना. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. तोच अनुभव इथून दाखवून द्यावा लागणार आहे. एका बाजूला एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थातच अमरदीप जलसार. दुसऱ्या बाजूला टॅलेंटेड असलेले खेळाडू अर्थातच श्री जागमाता रावले संघ आणि चांगलं गाईड केलंय. हरीश्वर किनी असतील त्याचबरोबर संदीपजी म्हात्रे असतील प्रांजी भोईर असतील. इथून फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. इनटू दी गॅप मध्ये बॉल क्लिअर करेल जो एक मोठा गॅप होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि जो स्लिप मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला फाईन स्लिप मध्ये तिथून चेंडू या ठिकाणी क्लिअर केला गेला आहे. चौकार बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. प्रवीणचं चांगलंच स्वागत या ठिकाणी केलं गेलं. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि हलकासा ऑस्टमच्या बाहेर शफल झाला. बॉलच्या रेंजमध्ये बॅट आली आणि चौकार या ठिकाणी प्राप्त केला गेलाय. कार्पेटला रोल करत हा चेंडू गेला होता लॉंग लेगला. थोडासा विचार विनिमय करावा लागलाय. किरण यांनी काहीतरी संदेश पोहोचवलाय प्रवीण पर्यंत. काहीतरी गाईडलाईन्स दिल्या गेल्यात. पुढचा बॉल राऊंड द विकेटने इथून हुक केला जातो इनफिल्ड वरून. डीप मध्ये खेळाडू नाहीये. सरळ चेंडू 1 बाउन्स निघून जाईल. 4 धावांकरिता बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी निहिलच्या बॅटमधून 4 धावा. सातत्याने इथून खराब चेंडूंची हाताळणी केली जाते आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलवरती हुक केला गेला. डीपमध्ये कोणीही खेळाडू नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा निहिल घेतोय. 2 चौकार या ठिकाणी निहिलच्या बॅटमधून येत आहे. धावसंख्या फलकावरती 22-22 स्कोर कार्ड वरती. ऑफ साईडला पुन्हा एकदा गॅप शोधण्यामध्ये या ठिकाणी निहिल यशस्वी होतोय. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे त्यामुळे चेंडू जरूर निघून जाईल. बॅक टू बॅक 3 चौकार 3 इन अ रो 4 धावा चौकार. 26 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय विदाउट लॉस्ट विकेट. 3 चेंडूंवरती 3 चौकार निहिल यांच्या बॅटमधून येत आहेत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी देत नाही आहेत गोलंदाजांना. त्रस्त केले गोलंदाजांना. हा चेंडू चांगला आहे. याच चेंडूची नितांत गरज आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी अनिल पाटील यांची आपल्याला पाहायला मिळाली. 27 धावा फलकावरती लागल्यात. 27 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या 3 चेंडूंवरती मोठे स्ट्रोक आले होते परंतु त्यानंतर चांगल्या चेंडूची हाताळणी झाली आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळते प्रवीण यांना. पुढचा बॉल इथून हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील जरूर झाले. आशिपूत नजरेने पाहिलं होतं परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाहीये. इट्स डॉट बॉल. चांगला कमबॅक प्रवीण यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती फलंदाजाचा बोलबाला राहिला होता परंतु मागील काही चेंडू जर पाहिले तर मागील काही चेंडूंवरती प्रवीण यांचा बोलबाला राहिला आहे. म्हणजे कमबॅक आणि चांगली रिकव्हरी या ठिकाणी केली गेली. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या सेकंड ओव्हरमधील. सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला श्री जागमाता रावले दुसऱ्या बाजूला अमरदीप जलसार. अजून एक चांगला बॉल. मागचे 3 चेंडू या ठिकाणी फलंदाज खेळता आलेले नाहीयेत. कमबॅक या ठिकाणी झालाय. इट्स अ डॉट बॉल. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 27-27 रन स्कोर करते आपण पाहतोय.
या षटकामध्ये 13 धावा आल्या, मागच्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. म्हणजे ग्राफ खाली जरूर उतरला गेला, परंतु फलंदाज मैदानामध्ये सेट झाल्यात. परंतु इथून मागच्या काही चेंडूंवरती जर पाहिलं तर संघर्ष करायला लावले, कारण हार्दिकच्या विरोधामध्ये सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. ज्या हार्दिकच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात, त्याच्याच विरोधामध्ये 2 डॉट बॉल या ठिकाणी प्रवीण हाताळले गेलेत. म्हणजे अमरदीप जलसार संघासाठी एक चांगली गोष्ट या ठिकाणी मैदानामध्ये घडली. तर तिसरा गोलंदाज कोण असणार? फ्रेश बॉलर असेल की पुन्हा एकदा किरण यांना कंटिन्यू ठेवतील? हा सुद्धा एक याची सुद्धा एक मोठी चर्चा या ठिकाणी ग्राउंडवर केली जाते, परंतु जास्त वेळ झाला नाही याची नोंद घ्या. बरोबर 2 षटकांसाठी तुम्ही 8 मिनिटे घेतलेत. वेळ वाचवण्याचा प्रयत्न आमच्या आयोजकांचा असतो, कारण तुमच्याच फायद्यासाठी आमचे आयोजक जे निर्णय असतात ते घेत असतात. फ्रेश बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. अनिल यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. अजून एक अनुभव असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये ते इनॅक्शनमध्ये असतील. आता समोर निहिल आहे, जो चांगला सेट मैदानाच्या आतमध्ये झाला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 13 धावा आल्यात, त्यामध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीपमध्ये लॉंग ऑफ आपण पाहतोय, त्यानंतर वाईड लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वीपर कव्हरला एक खेळाडू लावला गेलाय. ही व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते फिल्डिंगची. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवरती अनिल. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला. चॉम्प केले गेले, बॉल जाईल स्वीपर कव्हरला. एकच धाव या चेंडूवरती मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. जबरदस्त माइंडसेट दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवरती आल्यात. धावसंख्या फलकावरती 29च्या घरामध्ये 29 रन स्कोरवरती लागले गेल्यात. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल साईजोत मायकोप आणि त्यांना 2 हात करेल. आमचे आयोजक अर्थातच या स्पर्धेचे ऑर्गनायझर्स इनॅक्शनमध्ये असतील, अर्थातच रॉकी ग्रुप, आणि त्यांना 2 हात करेल साईजोत मायकोप. मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. अनिलवरती एक मोठी जबाबदारी आहे, कारण पहिली दोन्ही षटकं फलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिल्यात. चांगला बॉल या ठिकाणी आहे का? तर इट्स वाईट बॉल. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू पाहायला मिळाला. इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचं रिपिटेशन सुद्धा करून दाखवलं निहिल यांनी. स्वर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंच आणि गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चर्चा करतायत. त्यानंतर महेंद्र आपल्याला पाहायला मिळाले. चर्चा करताना दिसले हे दोन्ही खेळाडू. इट्स वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. थोडासा चर्चेदायक क्षण आपल्याला पाहायला मिळतो टीम अमरदीप जलसार संघासाठी. पुढचा बॉल इथून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूला फॉलो करता आला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी मागच्या 2 चेंडूंमध्ये अनिल यांची आपल्याला पाहायला मिळते. भरपूर अनुभव त्यांच्याकडे आणि तोच अनुभव या ठिकाणी दाखवत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये खरा परफॉर्मन्स दाखवला होता गोलंदाजांनी, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. लॉंग चेस असणार आहे. सचिन दादा इथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. सरळ लॉंग ऑनला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. निहिलच्या बॅटमधून चौकार क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चौकार आतापर्यंत निहिलच्या बॅटमधून आल्या. धावसंख्या फलकावरती 34 रन स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. मागचे 2 चेंडू चांगले होते, हा सुद्धा चेंडू चांगला होता, परंतु लॉंग ऑनचा जर विचार केला तर लॉंग ऑनमध्ये डीपमध्ये कोणीच नव्हतं. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती अनिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली आर्म ऍक्शन, परंतु निहिल त्या आर्म ऍक्शनला फॉलो करून काही स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. फ्लॅट अँड फ्युरियस 6 या ठिकाणी येतोय. वाईडिश लॉंग ऑनला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 चौकारांनंतर एक मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. म्हणजे इथून बॅटचा फ्लो त्यांनी ओपन केलाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 40च्या गणामध्ये 40 रन स्कोरवरती आपण पाहतोय. रेयांश पाटील ते सुद्धा इनॅक्शन मध्ये असतील नेक्स्ट मॅच मध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी महेंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव या चेंडूवरती येते. 2 मोठे स्ट्रोक आल्यानंतर इथून कमबॅक झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या तिसऱ्या षटकामधील. 41 स्कोरवरती आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये धावा डिफेंड झाल्या होत्या. चांगला परफॉर्मन्स दाखवला होता जहनुमान मायकोप संघाने. बॉलिंग अटॅक त्यांचा चर्चेत राहिला, कारण 56 धावा 5 षटकांमध्ये त्यांनी डिफेंड केल्या गेल्या. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधील. फुल टॉस बॉल, परंतु ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करता आला नाहीये. बॅटचं एलिव्हेशन चांगलं नव्हतं. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 3 षटकांचा ठिकाणी खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 42 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. या षटकामध्ये मोठे स्ट्रोक आले.
ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकांमध्ये आले होते, धावसंख्या फलकावरती 42च्या घरामध्ये एक मोठी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसामधील उच्चांक जर पाहिला तर जयनमान मायकोप संघाच्या नावावरती आपण पाहतोय 5 षटकांमध्ये 56 धावा प्रथम बॅटिंग करत असताना, आणि त्याचा पाठलाग करत असताना झुंजार पालघर संघ पराभूत झाला मागच्या मॅचमध्ये. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय, शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि मागच्या 3 षटकांचं विश्लेषण करायचं झालं, पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा, म्हणजे फलंदाजी करणारी टीम इथून लीड करते. फ्रँकफुर्टला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला विकेटच्या शोधामध्ये आहेत अमरदीप जलसाल संघ. पहिले 4 गोलंदाजांचा जर विचार केला तर पहिले 4ही गोलंदाज फ्रेश आहेत. आता पुन्हा एकदा पेसला अटॅकमध्ये आणलंय, अर्थातच हेमंत आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. रॉकी ग्रुप एंडकडून ते गोलंदाजी करताना दिसतील. समोर हार्दिक आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. जास्त संधी इथून निहिलला मिळालाय, परंतु त्या संधीचं सोनं त्याने केलंय. सातत्याने त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आल्यात. लेगेसी ऑफ क्रिकेट येणाऱ्या काळामध्ये हे नाव चर्चेत असणार आहे, अर्थातच निहिल किनी. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, अर्थातच हेमंत. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्करचा प्रयत्न जरूर होता, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनिल त्या ठिकाणी एक चाणक्य क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव या चेंडूवरती मिळते. चौथ्या षटकाची सुरुवात चांगल्या रीतीने झालंय, सिंगलने सुरुवात या ठिकाणी झाली. धावसंख्या फलकावरती 43च्या घरामध्ये 43 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. निहिल किनी स्ट्रायकिंगवरती आहे, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या धावा येत आहेत आणि प्रति चेंडू मागे त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. नेक्स्ट बॉल हेमंत, ते गॅपमध्ये चेंडू बॅकवर्ड ऑफ पॉइंट क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु ज्या वेगाने चेंडू निघून गेला, कारण प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असतात हेमंत, आणि त्या वेगेचा फायदा या ठिकाणी घेतला. निहिलने वेगावरती स्वार झाले आणि बॅकवर्ड ऑफ पॉइंटला हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 47च्या घरामध्ये 47 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. धावांचं एक मोठा शिखर चढतायत श्री जागमाता रावले संघ, कारण ज्या प्रकारे परफॉर्मन्स फलंदाजांनी दिलाय, डोकेदुखी ठरतायत दोन्ही फलंदाज. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रॉकी ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला श्री साईजोत मायकोप. इथून सरळ बॅटचा वापर केलाय, फ्लॅट अँड फ्युरियस. पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनला चेंडू निघून जातोय. षटकार की चौकार, तर यस षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावा निहिल किनीच्या बॅटमधून. सध्या अनस्टॉपेबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय निहिल, कारण ज्या अनुषंगाने त्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे स्ट्रोक येत आहेत. धावसंख्या फलकावरती 53 रन स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून चेक केलं जाईल, रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. त्यांची अशी मागणी आहे की अंपायर कॉल आहे का बॉलिंग करणाऱ्या टीमने? अंपायर कॉल, येस अंपायर कॉल या ठिकाणी आपण पाहतोय. बाउंड्री या ठिकाणी चेक केली जाईल. एक्झॅक्ट चौकार आहे की षटकार? नितेश कदम सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांना. त्याची पडताळणी या ठिकाणी आमच्या DRS रूम मध्ये केली जाते. सध्या तरी स्कोर कार्डचा जर विचार केला तर 53 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चौकार असेल तर 51 होतील. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. सध्या खेळ थांबलाय कारण DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. बाउंड्री या ठिकाणी चेक केली जाते. एक्झॅक्ट तिथे काय घडलंय ते या ठिकाणी पाहिलं जाते. जे आमचे तिन्ही कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत, अश्विन गोपाले असतील, दीपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत, संजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट्स 6 रन्स. षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्णपणे त्याची पडताळणी केली गेली आणि तिथून निर्णय आला. ह्या 6 धावा आहेत. धावसंख्या फलकावरती 53च्या घरामध्ये. अक्रॉस द बॅटने केला जातोय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला डीपमध्ये खेळाडू आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगवतीचा सॅटिस्फाईड व्हावा लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 54 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉल्स खेळ आतापर्यंत झालाय. हेमंत यांच्यावरती सुद्धा 2 मोठे स्ट्रोक आलेत, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक येताना पाहायला मिळालेत. पहिल्या षटकामध्ये चौकार आणि षटकारांचा वर्षाव झाला. ऑफ साईडला या ठिकाणी बॅटचा फेस ओपन केला. डीपमध्ये खेळाडू आहे स्वीपर कव्हरला. आर्यन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, अजून एक अपकमिंग यंगस्टर. आणि मागच्या 2 हंगामामध्ये त्याने प्रभावित केले आणि आपलं स्थान अमरदीप जलसाल संघामध्ये त्याने पक्क केले, कारण सातत्याने तो परफॉर्मन्स दाखवत असतो. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल चौथ्या षटकामधील. इथून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील या ठिकाणी दाखवलंय, परंतु पंचांचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
पॉपिंग क्रीजचा हा नो बॉल आहे. रिटर्न क्रीजचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चर्चा करणारा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग करणाऱ्या टीमने इथून रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला. म्हणजे पुन्हा एकदा नितेश कदम सरांना इथून आमच्या स्टुडिओमध्ये यावं लागणार आहे. पुन्हा एकदा त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. सध्या तरी अमरदीप जलसर संघासाठी कुठल्याही प्रकारची चांगली गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडलेली नाही आहे. कारण सातत्याने या ठिकाणी धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार, दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा सातत्याने मोठे 2 स्ट्रोक आले, चौकार आणि षटकार. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. म्हणजे फलंदाज इथून बाद असेल. एक चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली, एक बहारदार खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. एकंदरीत निखिल किनीच्या बॅटमधून जवळजवळ 5 चौकार आणि 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. कर्णधाराने एक साजेशी खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळली. 37 धावांचं एक बहारदार इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत जीत. अजून एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिली 3 षटकार या ठिकाणी विकेटलेस राहिले होते, परंतु हेमंतला विकेटच्या शोधामध्ये आणलं. पहिल्या 5 चेंडूंमध्ये त्यांचा खेळ झाला नव्हता, परंतु शेवटच्या बॉलवरती यॉर्करचा वापर या ठिकाणी केला आणि यॉर्करचा उत्तर या ठिकाणी नव्हतं निखिलकडे. आणि निखिलची एक महत्त्वाची विकेट इथून मिळवली गेली. एक मोठी पार्टनरशिप होती, 55 धावांची एक मोठी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जीत येत आहेत. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये अनिल आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शनमध्ये. समोर सेट बॅटर अर्थातच हार्दिक आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अर्थातच जीत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल साईज्योत मायकोप आणि दुसऱ्या बाजूला रॉकी ग्रुप. साईज्योत मायकोप संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. या षटकानंतर आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. शेठ माणूस इन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले अनिल आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या स्पेलमध्ये परफॉर्मन्स त्यांच्या मदतीतून आला नव्हता. आता या स्ट्रोक ओव्हरमध्ये तो परफॉर्मन्स अपेक्षित असणार आहे. पहिलाच बॉल इथून खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. खूपच ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. 56 धावा फलकावरती लागल्यात. 56 रन स्कोरवरती आपण पाहतोय. आजच्या दिवसामधील एक उच्चांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याच सामन्याआधी जयमान मायकूब संघाने 55 धावा उभारल्या होत्या. त्याच्या पाठोपाठ श्री जागमाता रावले 56 वरती जाऊन पोहोचलाय. राऊंड द विकेट एक चांगला अँगल बनतोय आणि त्या अँगलला फॉलो करत चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथून बॅटिंग करणाऱ्या टीमने DRSचा वापर या ठिकाणी केलाय. व्हाईट्ससाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला. म्हणजे पुन्हा एकदा नितेश कदम सरांना या ठिकाणी यावं लागणार आहे. व्हाईटसाठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत अनिल, त्यामुळे एक चांगला अँगल क्रिएट होतोय. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळला गेला हार्दिकच्या अगेन्स्ट. हार्दिक यांचा जर विचार केला तर चांगल्या धावा जरूर आल्या त्यांच्या बॅटमधून, परंतु तितकेच डॉट बॉल सुद्धा त्यांनी हाताळले गेलेत. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 56 स्कोरवरती आपण पाहतोय. इथून ऑफस्टॉमवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. शॉर्ट मिड विकेट नाही आहे. डीपमधून खेळाडू येतोय आर्यन. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरी होतीच संतोष या ठिकाणी व्हावं लागणार आहे. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. 58 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 58 रन स्कोरवरती आपण पाहतोय. पुढचा सामना 2 संघांमध्ये एक अतिशय महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रॉकी ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला साईज्योत मायकोप. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. रॉकी ग्रुप संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंग मधील अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अनिल नेक्स्ट बॉल. इथे बॉल बॅट वरती घेतला आणि त्यानंतर मिड विकेटला सरळ चेंडू पाठवून दिला गेला. एक लॉंगेस्ट 6 या ठिकाणी येतोय हार्दिकच्या बॅट मधून. षटकार. 64 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 64 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एक मोठी टोटल स्कोर कार्ड वरती उभी केली गेली. वेलकम कल्पेश गरज सर, आपलं स्वागत आहे. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. आपल्या मनगडाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला होता. टायमिंग प्रॉपर होता.
पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याला फॉलो करता आला नाहीये. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक अनिल यांचं आपल्याला पाहायला मिळते. तर शेवटच्या 2 बॉल स्किल बाकी आहे. 4 बॉल स्किल मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्लॉग ओव्हरचा जर विचार केला तर अनिल यांचे 3 चेंडू चांगले राहिले आहेत, परंतु एका चेंडूवरती षटकार आलाय. अजूनही इथून 2 बॉल स्किल बाकी आहे. थोडेसे निराश दिसत आहेत. अमरदीप जलसर संघाचे जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, समर्थक जे आहेत ते सुद्धा निराश दिसत आहेत. इथून बॅट चेंज होती. पिंकेश एक वन ऑफ द ग्रेट फिल्डर, कुठली चुकी करत नाहीयेत. एक चांगला झेल आणि एक आक्रमक फलंदाज, ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या, ज्याच्या बॅटमधून मोठमोठे स्ट्रोक आले, तो फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. हार्दिक घरत बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. इन नॅट नंबर 4 वरती नाही मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 2 बंधूंची जोडी सध्या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच मोठे बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि या दोन्ही बंधूंनी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अनेक सारे पराक्रम केल्यात. दोन्ही जे खेळाडू आहेत, दोन्ही बंधू आहेत, इष्टपैलू कामगिरी ते करत आल्यात सातत्याने. आता शेवटचा बॉल बाकी आहे. अनिल यांची कामगिरी उत्तम दर्जाची राहिली आतापर्यंत. एक षटकार त्यांच्या विरोधामध्ये आला, परंतु धावा त्यांनी थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला. टीमची टोटल फलकावती आपण पाहतोय 64च्या घरामध्ये. लास्ट बॉल या इनिंगचा फ्लिक या ठिकाणी केला गेलाय. मनगडचा वापर जरूर केला गेला. किरण त्या ठिकाणी कुठलीही चुकी करणार नाही आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी मिळाल्या आहेत आणि पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. 64 धाव फलकावती लागल्या गेल्यात. 65 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 65 टू विन असेल. एक मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवले गेले 5 षटकांमध्ये. टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला रॉकी ग्रुप संघाचं कॅप्टन आणि त्याचबरोबर साईजोत मायकूब संघाचं कॅप्टन. टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला रॉकी ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला साईजोत मायखोब. आदरणीय मरुजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत टॉस आपण करतोय. एका बाजूला रॉकी ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला फुल टॉस हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. रॉकी ग्रुप संघाचा कॉल असेल. कॉइन या ठिकाणी स्पिन केला जातोय. रॉकी ग्रुप आणि फुलटॉस अशी मागणी या ठिकाणी केली गेली आणि फुलटॉस आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्यमंचावरती स्थान पण नावायचं आहे. रियांश, सर्वात आधी एक तुमच्यासाठी प्रश्न असेल. स्वतः तुम्ही आयोजक आहेत, आज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळणार आहेत. या स्पर्धेमागे तुमची मेहनत कशी होती, एक मनोगत कसं व्यक्त कराल? सर, हे कार्टन विभाग आहे तर आम्हाला खूप मेहनत घ्यायला लागते आणि त्यासाठी रॉकी ग्रुपची मुलं बघितली तर सर्व जितके दिवस आम्ही ग्राउंड बनवतो तितके दिवस सर्व सहभागी होतात. नक्कीच आपण टॉसच्या दिशेने जाऊयात. टॉस तुम्ही जिंकलाय, तुमचा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. आज पार्थ गावड नसतील, कामेश पाटील नसतील, अनेक सारे खेळाडू आहेत ते नसतील, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये यंगस्टरला तुम्ही संधी दिली, तर यंगस्टरवरती कसा विश्वास असणार आहे? आता जर पार्थ नाही, कामेश नाही तर आम्ही यंगस्टर आहेत ते पण इथे प्रॅक्टिसला चांगली बॉलिंग करतात, तर त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवलाय. आता फिल्डिंग करायची आहे तर असे महत्त्वाचे 4 गोलंदाज कोणते असतील? मी स्वतः आहे, आकाश आहे, प्रसाद आहे, रॉकी सुद्धा असतील आणि आहेत दुसरे. बेस्ट ऑफ लक असेल. कल्पेश सर, टॉस तुम्ही जिंकला असेल तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण असतं. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. या मैदानावरती सकाळच्या 70 धावा चेस सुद्धा झाल्यात, डिफेन्स सुद्धा झाल्यात, तर आता बॅटिंग करायची आहे तर टार्गेट काय असणार आहे माइंडमध्ये? जवळजवळ 10च्या एव्हरेजने खेळायचं टार्गेट असेल आमचं, 50+. असे महत्त्वाचे फलंदाज तुमच्या बॅटिंग लाईनअपमध्ये आहेत. अमोल आहे, अक्षय आहे. सातत्याने तुमचा संघ आवर्जून या स्पर्धेमध्ये खेळत असतो, तर त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल, आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? ऍक्च्युअली ही स्पर्धाच आमच्यासाठी एक अविस्मरणीय असा अनुभव असतो, त्याच्यामुळे आम्ही आवर्जून या स्पर्धेमध्ये खेळतोच आणि एंट्री करतोच आणि करू. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. चांगला स्पीच दोन्ही कॅप्टन या ठिकाणी दिले. टॉस या ठिकाणी जिंकलाय रॉकी ग्रुप संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील प्रमुख शेडके सर. ओटीओ.
थँक्यू व्हेरी मच हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. हळूहळू प्रगती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉकी ग्रुप चषक 2025 दुपारचं सत्र घड्यात 1:45 वाजून गेलेत आणि सर्वांना शुभ दुपार. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना अतिशय सुंदर आणि एक अप्रतिम स्पर्धा दहेज गावड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. ज्यांनी ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दिलेल्या आहेत. जे हेमंत पाटील सर आहेत आणि जागमाता रावळेला शुभेच्छा दिलेत. जरी ते हैदराबाद या ठिकाणी असले तरी सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेत या स्पर्धेला. जागमाता रावळे या टीमला या स्पर्धेच्या माध्यमातून कशा पद्धतीने हे मैदान बनवलं जातं, पिच कशी खोदली जाते, पिच कशी बनवली जाते, त्यासाठी कशा प्रकारचे कष्ट घ्यावे लागतात हे आपण युट्यूबच्या माध्यमातून माइलस्टोन या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि ती क्लिप आपण आवर्जून पाहू शकता. साई घरत जे माकणेचे एक सुंदर कलाकार आहेत, त्यांनी रॉकी ग्रुपच्या या चषकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीने एक 12 मिनिटाची जी व्हिडिओ क्लिप जी बनवलेली आहे ती अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. हे त्यांचं टॅलेंट आपण पाहू शकाल. एक चांगले कलाकार आहेत साई घरत. मंगलदाजी घरत आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. पहिलाच बॉल, ऑल द बेस्ट. पिंकेश यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिले षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल, डॉट. पिंकेश आणि प्रवीण अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये अमरदीप जलसार या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पिंकेश पाटील खेळत आहेत. या वेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. ही नेहिल किणीची ओळख आहे. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. सरळ यष्ट्यांचा वेध घेत क्लीन बोल्ड. संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. पिंकेश पाटील बॅक टू द डगआउट, ज्यांनी 7व्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले गेले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. कैलासवासी दत्तात्रय जयतू पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकतायत. पिंकेश दत्तात्रय पाटील यांच्याकडून मात्र ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला नेहमीच लाभतं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 0-2 बॉलचा खेळ झालाय. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील यांना आपण पाहू शकतायत. एक समाज सेवक म्हणजे यांची ओळख. जर षटकार आला या बॉलवर, तीन षटकार जर आले तर निखिल गावड यांच्याकडून सचिन पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चांगली ड्रेस कोटिंग जागमाता रावळे या टीमची आपल्याला पाहायला मिळते. नीलचा पुढील बॉल अप्रतिम बाउन्स मिळाला, परंतु अचानक उसळी जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळाली. जेव्हा डोक्याच्या वरून चेंडू निघून जातो त्यावेळेला एक एक्सपेक्टेड चेंडू म्हणून ओळखला जात नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर थोडासा बाउन्स जास्तीत जास्त मिळाला होता, कारण मातीची खेळपट्टी आहे आणि सुंदर खेळपट्टीला यावेळेला सजवलं गेलंय. या आयोजकांची मेहनत. कोणत्याही खेळाडूला ज्या पद्धतीने एकच फक्त बॅटरला बेनिफिट न मिळावं त्यासाठी ही खेळपट्टी पोषकदायक बनवली गेली. नयन पाटील पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2. टार्गेट सेट केले गेले 65 रनचं. जागमाता रावळे टीमने बॅटिंग करताना अमरदीप जलसार टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारली. किरण भोईर यांनी सांगितलं. टॉस बॉल होता, ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. चांगले प्रयत्न केले गेले होते. हार्दिक त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. चांगल्या फिल्डिंगचा दर्जा आपण पाहू शकतायत. कोण विसरेल हे मैदान आणि हार्दिकचं नातं. मॅन ऑफ द सिरीज थॉमस डायस पासून आपण सातत्याने पाहिलं. भरत पाटील, तदनंतर जगदीश पाटील, मॉर्कलला आपण पाहू शकलात. आकाश मांगेलाला आपण कोण विसरेल. मात्र हे जे खेळाडू आहेत ते चर्चेत सातत्याने राहिलेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटचं टॉप आहे, जस्ट टेकन, इझिली डन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन.
ब्रँड हाय रे ना रॉकी ग्रुपचा ट्रेंड हाय रे रॉकी दादा ब्रँड हाय रे रॉकी ग्रुपचा ट्रेंड हाय रे दादा ब्रँड हाय रे रॉकी ग्रुपचा ट्रेंड हाय रे रॉकी दादा ब्रँड हाय रे 3 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत रॉकी दादा यांच्यावर अतिशय हे गुणगान गाणारं गाणं पाहायला मिळतं. ब्रँड इज ब्रँड म्हणतात ना, ब्रँडवर फोकस न करताना एक स्वतः ब्रँड बना, तरच तुम्ही एक मार्केटमध्ये टिकून राहतील. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. सर्व काही गोष्टी सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे शॉर्ट सिलेक्शन लाईक करतात, ते कॉपी बुक स्टाईल मध्ये पाहायला मिळतात. ऑन साइडला फटका छान आहे, शॉट पुल केला जातोय. प्रफुल्ल आल्या आल्या चोख प्रत्युत्तर देत असताना निहिल किनीच्या या बॉलवर सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता डीप मिड विकेटला क्लिअर करणारा एक धमाकेदार चौकार. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडा वेगाव हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडा वेगाव येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय रॉकी ग्रुपचं नाव तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय रॉकी ग्रुपचं नाव तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय रॉकी ग्रुपचं नाव तिथं रॉकी ग्रुपचं नाव. थँक्यू. वेलकम बॅक. 7 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. 65 रनचं टार्गेट सेट करत असताना 58ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. हिमेश यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली सुरुवात तर म्हणता येणार नाहीये, परंतु प्रफुल्लने थोडंसं जे प्रेशर होतं 5 बॉलचं ते कुठेतरी रिलीज करण्याचं काम केलं. आल्याला शॉर्ट पूलचा फटका पाहायला मिळाला. अखूट टप्प्याचा चेंडू होता. हिमेश जागमाता रावळे टीम अग्री समाज गट मध्ये खेळत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच साईज ज्योत मायकोफ आणि एका साईडला रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या 2 संघांच्या दरम्यान अतिशय कडवी लढत पाहायला मिळेल. सदानंद पाटील दादा 111 स्टँड आपण पाहतायत. नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिका काय गेल्या वर्षामध्ये रॉयल एंट्री झाली होती आणि संपूर्ण ती व्हिडिओ व्हायरल झाली होती. राहुल पाटील अडवली उपसरपंच बैलगाडा शर्यतचे खऱ्या अर्थानं मथुराचे आपण पाहू शकतायत मालक, आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय केलं. अजय गायकवाड पॉप्युलर सिंगर त्यांची सुद्धा रॉयल एंट्री पाहायला मिळाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बराच वेळ चेंडू हवेत. प्रवीण भोईरच्या खेळीला पूर्ण विराम. फलंदाज बाद होताना पाहू शकाल. बॅक टू द डगआउट गॉन. त्यांची बरोबरी करू नका नका लागू हो त्यांच्या नादी त्यांची बरोबरी करू नका नका लागू हो त्यांच्या नादी. अरे रॉकी ग्रुप लय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. रॉकी ग्रुप लय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. रॉकी ग्रुप लय आमचा फेमस आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. टिंबी खोडाव्याचं हे ऐतिहासिक मैदान म्हणून ओळखलं जातं. क्रिकेटचं नंदनवन कसं करायचं हे या स्पर्धेने गेली कित्येक वर्ष परंपरा जोपासले. कितीही संकट आली, कितीही अडचणी आल्या, तरी सुद्धा रॉकी ग्रुप मागे हटणार नाही. नेहमीच क्रिकेट व्यतिरिक्त वेगवेगळे सामाजिक कार्य नेहमीच त्यांच्या माध्यमातून केलं जातं. गणेशोत्सव असो, नवरात्री उत्सव असो, वेगवेगळे प्रत्येक सदस्यांचा बर्थडे सेलिब्रेशन असो आणि सामाजिक बांधिलकी ह्या वेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. जीत त्या ठिकाणी पुढे सरसावले. चांगली विकेट किपर म्हणून भूमिका निभावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर थांबले, स्थिर राहिले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सामना क्रमांक 4 आज आपण शेड्यूल नुसार व्यवस्थित चाललेलो आहोत. यानंतर आपण पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल, ते सुद्धा स्पीडअप करायचे आहेत गेम. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने ऑफ्टूमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. त्या पद्धतीने नेहिलने चांगला झेल टिपला. झेल टिपण्याचं एकमेव कारण होतं की त्याच्या डोळ्यावर गॉगल होता. जर सूर्य
किरणे जर त्याच्या डोळ्यावर प्रखर पडली असती तर कदाचित झेल सोडण्याचे चान्सेस निर्माण झाले असते. म्हणून क्रिकेटमध्ये साहित्य तुम्हाला खूप यूज करावे लागतात. कॅप, गॉगल यांचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करा. क्रिकेटच्या खेळामध्ये बाउंड्री लाईन टच असतील तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतं. असं नाहीये की तुम्ही गॉगल आणि कॅप संपूर्ण ड्रेस कोटिंग चांगली घातली म्हणून स्टाईल मारतायत, असं काही नाहीये. लोकांकडे पाहू नका, आपल्याला जे हवंय ते आपण स्वतः निर्माण करा. ऑन साइडला खेळला गेलाय फटका तर छान आहे. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. आशिष, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. अनिल पाटील 40+ चे खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. पालघर जिल्ह्यामध्ये करू नका त्यांना उगाच टोल. विषय त्यांचा हायलाइट गोल. विषय त्यांचा हायलाइट गोल. विषय त्यांचा हायलाइट गोल. त्यांचा असतोय नेहमी हिरोचा रोल. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2. चांगली गोलंदाजी. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न फिल्डरला निवडला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. विपुल कोणतीही चूक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग यावेळेला पाहायला मिळाली हिमेशच्या माध्यमातून. यस पंच. विकेट किपरची भूमिका दिली गेली की आता तुम्हाला हे सगळे सूत्र तुम्हालाच द्यायचे आहेत. यावेळेला ऑन साइडला शफल झाले. चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल गॅप मध्ये. फ्लॅट 6. 6 धावा. वेळ प्रसंगी धावून येतील मागे न हटणार कधी. वेळ प्रसंगी धावून येतील मागे न हटणार कधी. अरे चुकलंय आमचा. संघाची धावसंख्या या षटकाराने जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 3ऱ्या षटकातील पहिला बॉल वेळेला खूपच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातोय जीतच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना नेहिल किनी सेकंड ओव्हर मध्ये येतोय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर 7 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या होत्या महत्वपूर्ण. 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नेहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पहिल्या बॉलवर षटकार आला. ऑन साइडला फटका छान आहे. जबरदस्त चेंडूला एक्झिक्यूट केलंय आणि सरळ चेंडूला पाठवलंय प्रफुल्लच्या बॅट मधून. क्लास, क्वालिटी ऑफ क्रिकेट. षटकार. आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यात. आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. आमचा
फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. थँक्यू थँक्यू व्हेरी मच साईज्योत मायखूप टीमचे जे खेळाडू आहेत कॉपरेट करतायत, बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये देता त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचली गेली. सुपर बॅटिंग, सामना बॅलेन्सिंग आहे. प्रफुल्लने सामन्यामध्ये जान आणले, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र या वेळेला जीतच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल. अलगत झेल टिपतोय. काय आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं, हातांची ओंजळ अप्रतिम पाहायला मिळाली. एक परफेक्ट विकेट किपर कसा असावा याचं ताजं उदाहरण जीतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नयन यांचे छोटे बंधू फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. अरे साऱ्यात त्यांचा ग्रुप हाय टॉप. लावू नका तुम्ही अरे भल्या भल्यांची उडले झोप. केलंय बघावं त्यांनी. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले गेली. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत सामना बॅलन्सिंग आहे का. ज्या पद्धतीने 46 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉल मध्ये 46 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. नेहलकीने 3 विकेट्स आतापर्यंत त्याने मिळवले. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू थोडासा टॉस झाला आणि निघून जातोय. विकेट किपर जीतच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. 2 षटकार जरूर आले, 1 विकेट मिळवली. प्रफुल्ल ज्याने लयबद्ध झाला होता खेळपट्टीवर आणि त्याच फलंदाजाला, एक सेट फलंदाजाला त्याने बाद केलं. जीतचं त्यावेळेला कौतुक करावंच लागेल. ह्या वेळेला बॅक ऑफ द हँडचा वापर करत असताना नकल बॉल. काय ह्या वेळेला रणनीती आखली गेली होती. मास्टर माइंड बॉल या वेळेला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचतो 19. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहू शकतायत अमरदीप जलसा टीम स्ट्रगल करताना 19 वर जाऊन पोहोचले गेले. 12 बॉल आणि विजयासाठी 46 रनची नितांत आवश्यकता आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 14 मिनिटे घेतले, 3 षटकांसाठी 6 मिनिटे शेष आहेत. दोस्तीचे दुनियेतला राजा माणूस अर्थातच रॉकी ग्रुप आपण पाहतायत. माणुसकीचा गोतावळा. सरळ बॅटचा उपयोग केलाय. महेंद्र भोईरच्या बॅट मधून चांगला फटका होता, परंतु नेहिलकीने त्या ठिकाणी आले. एक स्टायलिश कॅच, फलंदाज बाद. कॅच नंबर 2 नेहिलच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. महेंद्र भोईर बॅक टू द डगआउट. त्यांची जागा भरून काढण्यासाठी त्यांचेच बंधू आणि या रॉकी ग्रुपचे एक सदस्य म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते मिस्टर किरण भोईर. खोडावे गाव सफाला, समदे गावान लय बोलबाला. टेंबी खोडावे गाव सफा. 4थ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. आमच्या व्यासपीठावर पार्थ गावड यांना पाहिल्यानंतर थोडीशी फरदीन काझीची आठवण येईल अशा पद्धतीने ते लुक त्यांचं पाहायला मिळतोय. आणि इथून आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगली गोलंदाजी हार्दिक. अप्रतिम चांगला बॉल होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला हार्दिकने, परंतु चेंडू थोडासा दूर राहिला. सिंगल मेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. चांगलं कॉपरेट जागमाता रावळे टीमला पाहायला मिळतं. स्वतः हरीश्वर किणी, प्राण भोईर, संदीप म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. ऑन साईडला फटका छान आहे, परंतु इथे आशिष थोडेसे दूर राहिले होते. सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 या धावसंख्येवर. 4 बॉलच्या
समाप्तीनंतर. तर एका साईडला अमरदीप जलसार म्हटलं तर सचिनदादा पाटील हे सातत्याने बॅकबोन राहिलेत या संघाचे. त्यामध्ये महेंद्र भोईर यांना सुद्धा आपण पाहतायत, किरण भोईर असतील, संपूर्ण ही टीम टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22-22. षटक क्रमांक 4 बॉल फेकून झाले ते 4. त्यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. एका साईडला रॉकी ग्रुप टेंबिक फोडावे 2 हात करणारा आहे साईज्योत मायखोप या टीमला. अप्रतिम बॅकफुट पंच केला जातोय. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी, चांगली फेकी करतील. जयेश आम्हाला इत्याभूत माहिती देत आहेत. साई त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले. जयेश यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल बनते, कारण पहिला सामना ते जिंकण्याच्या प्रयत्नात आणि विजयावर शिक्कामोर्तब करतील का. यावेळेला आपण पाहतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आर्यनच्या माध्यमातून सिंगल मेल साई पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. स्वप्नील या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. उद्याच्या दिवसात अतिशय चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील. सफाळे गट आणि प्युअर क्रिकेट पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 10 तारखेला वसई विरार गट आपण पाहू शकणार आहोत, हे सुद्धा प्युअर क्रिकेट आपण पाहू शकणार आहोत. आणि 11 तारखेला खुला गट आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. विजयासाठी अजून सुद्धा 41 रनची आवश्यकता 6 बॉल मध्ये. शॉट ऑफ लेन चेंडू होता, सरळ पिक केलाय, पिकअप शॉट, चेंडूला फेकून दिलंय. सरळ 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी आहेत. मी विनंती करेन की बॉल जरा आणून दिलात तर फार बरं होईल. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. आर्यन इज ऑन अ फायर. जलसारचा ब्रँड झळाळताना पाहायला मिळतोय, चमकतोय. 2 बॉलवर 2 उत्तुंग षटकार, गगनभेदी 6. बॉल 29 रनची आवश्यकता आहे. काय आर्यनने बॅटिंग केले. छोटा पॅक बडा धमाका, मॅग्निफिसंट बॅटिंग, क्लास. 4 बॉल 29 रन हे सामन्याचं समीकरण. 5 षटकार आल्यानंतर मॅच त्यांनी मात्र यावेळेला आपण पाहू शकतात पुन्हा एकदा जिद्दीने जरूर घेतले गेले, कारण इथून काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये धावा झालेल्या आहेत. कोणीही भविष्यवाणी करू शकणार नाही या खेळामध्ये. हा चेंडू पहा, एक्सपिरियन्स पाहायला मिळाला. जसे 2 षटकार आले, हार्दिक त्याच्या बाजूला आहेत आणि लगेच सांगतायत त्या ठिकाणी की तुला अशा प्रकारची गोलंदाजी करायची. हरेश्वर किणी येतात, आपला अनुभव शेअर करतायत. आशिष जात आहेत, ते त्या अनुभव आपला शेअर करत असताना म्हणजे दिलासा दिला. इथून पुन्हा एकदा या लेंथला ओळखला जातो नयन, कारण उमर 11 सारख्या एक बलाढ्य संघाला एबी ट्रॉफी मध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये थैथया नाचवलं होतं. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी खर्च धावा कराव्या लागतात, कधी तुमचे अप अँड डाऊन हे तुम्हाला झेलावे लागतात, कारण आपलं आयुष्य हे व्हिडिओ गेम प्रमाणे आहे. कधी चढ तर कधी उतार. बॉल फेकून झाले ते एकंदरीत 5. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर जीत येत आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की परफेक्ट विकेट कीपर कसा असावा. ही जीत यांना आपण पाहू शकलात. बॉल आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर मोरे सर,
तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं, उत्तम दर्जाचं. चला आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. पंच बॉल घेऊन येतो. तर चला हँडशेक करण्यासाठी आपण विसरायचं नाहीये. तर मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. नेहिल किनी ठरतायत या मॅचचा हिरो.